वाडा रे एकदम शांती मंदिरामध्ये इकडे मला माहित पण नव्हतं नाशिकमध्ये मंदिर आहे असं. इथं तुम्ही दर्शन करून टाका मस्त एक नंबर. तर कसं काय मंडळी, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन वर्षाचा पहिल्या दिवशी ब्लॉग मी स्वागत आहे. तुम्ही हा ब्लॉग 2 डिसेंबर बघत असाल, पण हा न्यू इयरचा पहिला दिवस, आज 1 तारीख आहे. तर तुम्हाला तुमच्या परिवाराला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं नवीन वर्ष खूप भरभराटीत आणि आनंदात जाऊ. आणि आता मी निघालो आहे घरनं, आवरून वगैरे झालं सकाळी, म्हणजे रात्री मी 1:30ला आलो घरी. त्याच्यानंतर जेवण केलं, एडिटिंग केली. रात्री झोपायला मला फार 4 सव्वा 4 वाजले. सकाळी उठलो, आवरलं, आता आंघोळ वगैरे करून मस्त जेवण वगैरे करून निघतोय. मित्रांनो, आज नाशिकमध्ये वातावरण पूर्ण एकदम आफट आलेलं आहे, एकदम खतरनाक. अजिबात आज ऊन वगैरे काहीच नाही, एकदम ढगाळ वातावरण आहे. बस कळून येत नाही असं वातावरण. तर मित्रांनो, हे आता जात लोक म्हणशील काय रोज काही नाही. मित्रांनो, आज जवळ जातं आपल्याला घरचे आता रोज भेटत राहतो, कारण नाशिकला शिफ्ट झाला आणि त्याची रूम इथंच आहे. मग आम्ही भेटत राहतो असतो रोज असं. आम्ही आता पहिल्या दिवसाची सुरुवाती मंदिरात जाऊन करतोय. म्हणजे दुपार झाली आता. म्हणजे काय विषय झाला, मी याच्याकडे गेलो, याचा मला होता तो म्हणजे वर्षात पहिला दिवस आहे, त्या दिवशी तू इकडे सोमेश्वरला एकटाच गेला. तो म्हणे चल आपण बालाजी मंदिर मी जाऊन. म्हटलं चल भाऊ, मला काय, मी असं फ्री आहे. आता आम्ही निघतो बालाजी मंदिरला आणि अजून 2 मित्र आहेत, कार्तिक भाईचे. आणि आज नाशिकचं क्लायमेट पण इतकं मस्त आहे ना, एकदम बार मंदिर. आपण आज काल परवा आलो होतो आणि फुल गर्दी आज नवीन वर्षाची. फुल लोक आलेले आहेत दर्शनासाठी. गर्दी राहील की इकडे मंदिरामध्ये एवढी नसेल, लोकांना माहीत नाही जास्त करून. मग आपण एक्सप्लोर करू मंदिर. मीच पहिल्यांदा येतोय. इकडे आले की फक्त सोमेश्वर धबधब्याला जातात. तर मग मंदिर पण इकडे, म्हणजे तिथं बालाजी मंदिराकडे पहिल्यांदा आलो मित्रांनो आपण. एक नंबर. मित्रांनो पोचलोय फायनली. चला फायनली मध्ये पण जाऊया. जुनी माडी दाखव त्यांना. वाडा रे मित्रांनो, वाडा बघा. दर्शनाचा आस्वाद घ्या आणि इथे प्रसाद बिसाद काही भेटत नाही तर त्या हिशोबाने एक नंबर मंदिर दिसते मित्रांनो. मित्रांनो एकदम शांती मंदिरामध्ये इकडे. मला माहीत पण नव्हतं नाशिकमध्ये मंदिर आहे असं. व्यंकटेश बालाजी मंदिर. कार्तिक बाईला माहिती होतं, कार्तिक घेऊन आला मग आपल्याला. मित्रांनो आलो आहे मंदिरमध्ये. म्हणजे बघा एकदम सुंदर, एकदम मस्त. एवढा मूर्ती दिसते की माहीत नाही. मंदिर तर मस्त आहे मित्रांनो, एकदम भारी. आणि गर्दी पण एवढी म्हणजे आहे रांग, पण एवढी नाही गर्दी. म्हणजे आता आम्ही रांगेतच उभं आहे आणि आता आलो आहे जवळ एकदम. आता होईल दर्शन दिसते मित्रांनो. फायनल पोहोचलो मंदिरापर्यंत. जमा करण्यात येईल. मित्रांनो तुम्ही दर्शन घेऊन टाका मस्त होईल. इथून पण दिसतं बघा एक नंबर. इकडे अजून 4-5 मंदिर आहे. इकडे पण आहे गणपती मंदिर आहे. प्रदक्षिणा मारतोय मंदिराला. एकदम मस्त मंदिर आहे. काही मी तर पहिल्यांदा सांगतोय. एकदम कार्तिक भाई शांतता घेता एकदम मंदिरात मस्त गावात बसून. चला आपण बाकीचे मंदिर फिरायचं आपल्याला. चाल रे मित्रांनो, झालं मंदिरात दर्शन. चाललो इकडे दिसत मंदिरामध्ये दर्शनासाठी. इकडे कोणतं मंदिर आहे मित्रांनो तुम्हाला एक दाखवत थांबा मी. हे बघा काय सोमेश्वरचं बॅक साईड आपण दिवशी होतो ना तिकडे, ती जागा ही. मित्रांनो श्री पद्मावती मंदिर आहे.
काय बघतोय कार्तिक भाई? अरे दिसत नव्हतं हे पहा. कोरडी पडलेली खूप सारं पाणी आहे नदीला ते बघतोय व्ह्यू एन्जॉय करतोय मस्त आहे ना. ब्युटिफुल व्ह्यू तो ट्रीलँड तो प्रोजेक्ट येतो. तो ट्रीलँड आहे हे जाऊन येऊ आपण 2 मिनिट तिकडं गाडी घेऊन. एवढा टाइम नाही 2 मिनिटं जाऊ ना फक्त. टायमाचं हे बंधन आहे गाईस 2 मिनिटं जाऊन मित्रांनो थांबा. काय बोललाय ना तो फुटफुटत होता पण मग जे आम्ही म्हणू ते मित्रांनो निघालो आता मस्तपैकी. म्हणजे एकदम भारी नुसती स्वच्छता ठेवलेली त्यांनी. एवढं छान अजिबात केलंय, काय सांगू मित्रांनो. तेव्हा आवाज vlog आता मी जाणार आहे सोमेश्वरला. तुम्हाला नवीन पुलाचं उद्घाटन वगैरे कसं झालं कोणी माझी ऍक्टिंग करतोय मित्रांनो. देणार आहे तर कसं काय मित्रांनो. मी तुमचा मराठी ब्लॉगर पुढं मित्र खरंच म्हणून मित्रांनो खरं चिकू 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 कितीला विकू कितीला विकू. बघा किती ॲरोगंटली बोलतोय हा? स्वतःला कसं काय मारू? स्वतःला कसं काय मारू हा हाताने मारू तुम्ही मारा ब्लॉक मध्ये यायचं हे प्रसाद घ्यायचा आहे. का ना? तू तर म्हटलं प्रसाद नव्हतं. अरे म्हणजे असं म्हणजे आपले लोक कसं मसाले भात बिसाले हां प्रसाद आहे मित्रांनो. आहे घरी माझ्याकडे. हां हां काय क्या मित्रांनो निघतो का दर्शन वगैरे घेऊन मस्त पण मंदिरात तुम्ही स्वच्छता बघा इथं आणि मेंटेनन्स म्हणजे मेंटेन ठेवलेलं किती भारी. अरे म्हणजे मला खूप भारी वाटलं एकदम शांतता असं एकाच रिलॅक्स होण्यासाठी यायचं असं एकदम भारी जागा आहे मंदिरामध्ये. आणि गाडी आणली नवीन मस्त कोणतरी थार आणि ती ओवाळायचं काम चालू आहे. मित्रांनो फायनली झालं दर्शन वगैरे आता निघवलंय. नवीन वर्षाच्या निमित्ताने मस्तपैकी आलो दर्शनासाठी. आता माझ्या मित्रांनो गप्रे मंदिरातलं आमचं दर्शन झालंय. मित्रांनो निघालं फायनल झालं दर्शन वगैरे. नवीन वर्षाच्या निमित्ताने आलो दर्शनासाठी आणि कार्तिक भाई घेऊन आलो होता आणि मला लोकेशन माहीत पण नव्हतं आणि आम्ही येडी घेऊच राहिला. मित्रांनो आम्ही परत निघालोय आणि इकडे गोशाळा आहे. तर इकडे आलो आम्ही तुमच्याकडे जाण्यासाठी. खूप छान असं गार्डन मस्त गार्डन. थोडा टाईम आहे का? थोडा टाईम आहे का माझ्याकडे खूप टाईम आहे. लिहिली मार मग गार्डन आहे ना. टाईम हा प्रत्येकाकडे असतो मित्रांनो तो फक्त काढावा लागतो. जसं कार्तिकने आज माझ्यासाठी काढलाय. लवकरात लवकर माझ्या भावाचा वॉच टाईम पूर्ण करा. लाईक करा सबस्क्राईब करा आणि आणखी काय जे असेल ते करायला विसरू नका. आता आम्ही पुलावरती आलो इथं जे आपण माहून इतक्या ते मंदिरामधून पूल बघितलं बघा इथून. त्या पूल इकडे आलोय आणि नो पार्किंग म्हणतं इथं 40 रुपये घेतात तर मग आम्ही जुगाड केलाय जरा. पूल आता बांधलेलं आहे त्याच्यावर आम्ही सर्वे इकडे एक नंबर ना. मित्रांनो आम्ही खाली गाडी टाकलं होत्या पण इथं नुसतं खाली जायला पुलाची इथं तिकीट आहे. तुम्ही तिकीट काढायचं समोरून 40 रुपये आणि खाली जायचं. ते वरती नाही काय 40 रुपये आपण भरणार आणि ते फक्त पाणी प्यायचं. ते म्हणे इथं खाली जायला काय 40 रुपये तिकीट काढायचं. तरी आमची गाडी डायरेक्ट गेली एक गेली. आम्ही दोघं राहिलो ती दोघं गेले खाली. एक गेली तिकडनं बाहेर आली. नाही इथनं व्ह्यू दिसतोय चांगला. हां मित्रांनो ते मला जाताना आपण गार्डन बघितलं. गार्डन मी आलोय. हे होणार नाही वा. त्याच्यामुळं सगळ्यांनी कीप डिस्टन्स लांब लांब बघा ना. लांब लांब मस्त शांती मित्रांनो इकडं मस्त गार्डन आहे. डिस्टन्स मेंटेन बघितलं ना तू. मित्रांनो जवळ असतं जवळ प्रत्येक ठिकाणी शेंगदाणे परत पायनॅपल वगैरे असं पूर्ण असं स्टॉल दिसतंय बघ ना. इथे फ्रूट्स पण आहे काही आणि तुम्हाला गाडी चालवून डोळ्यात धूळ जात असेल तर चष्मा पण भेटतो. लग्न पण आहे जर लग्न चालू असेल तर तुम्ही तुमच्या जेवणाची पण सोय होऊ शकते. मित्रांनो सोडलं कार्तिकला आत्ताच आणि मी आलो इकडे आणि भारी वाटलं एकदम भारी दर्शन झालं तिथे आणि मंदिर इतकं भारी होतं आणि एकदम शांतता आणि नवीन ठिकाणी गेलो तर माझं अजून भारी वाटलं की नवीन ठिकाण पाहायला भेटलं. नवीन ठिकाण दर्शनाला गेलो आणि वर्षाची नवीन सुरुवात पहिल्या दिवशी सुरुवात अशी झाली त्याच्यामुळे जास्त आनंद एकदम भारी. मित्रांनो फायनली आत्ता घरी आलो. जस्ट वाजले आता रात्रीचे 11:15 आणि का दमलो आज आणि झोपणे बिलकुल. काल पण झोपणे रात्रभर. आज लेट झालो तुम्हाला सांगितलंच मी सगळ्या ब्लॉगमध्ये आणि जस्ट आत्ता चालू आहे आणि फायनली आपला नवीन वर्ष दिवस इतका सुंदर इतका भारी गेला. असं म्हणजे मंदिरात दर्शनाला गेलो आणि कामावर पण गेलो. म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात कामाने झाली. परत आपल्या हिंदू धर्माचं नवं वर्ष गुढीपाडवायला चालू होतं पण मग ते सालाप्रमाणे बदलतं वर्ष त्या हिशोबाने आपण तसं सेलिब्रेशन केलं. नंतर आपल्या हिंदू धर्माच्या हिशोबाने आपण तेव्हा चांगल्या हिशोबानेच चांगल्या पद्धतीनेच सेलिब्रेशन करतो आणि हे फक्त
असं ड्रीमच्या हिशोबाने टार्गेटच्या हिशोबाने 25मध्ये आपण हे अचीव केलं, 26मध्ये हे करू, हे हिशोबाने आपण हे न्यू इयर साजरं केलं. बाकी काही एवढं हे नव्हतं. पण मग गोल्स फक्त की आपण 25चे काय गोल्स ठेवले, 26चे काय गोल्स ठेवू असं हिशोबाने. आणि असं वाटलं होतं मला की 25मध्ये आपले 1K सबस्क्रायबर कंप्लीट होतील. आय होप काय अडचण नाही. फक्त 30-40 राहिले तर अशी होऊन जातील. आता या महिन्यामध्ये 100% मला खात्री आहे. आणि मी देवाला प्रार्थना करेल की ज्यांचे स्वप्न 25मध्ये पूर्ण झाले त्यांचे 100% 26मध्ये पूर्ण हो. देव त्यांच्या पाठीशी राहून त्यांच्या सर्व स्वप्न पूर्ण करो. आणि आय होप तुम्हाला ब्लॉग नक्की आवडला असेल. आणि आपण खूप दिवसाचे ब्लॉग मी गप्पाच मारला नाही असं, फक्त मी फिरतोच आहे, इकडे जा तिकडे जा मस्त. कारण डेली ब्लॉगिंग चालू आहे, थांबवता येत नाही, काही ना काही करणं आहे, डेली ब्लॉग दाखवणं आहे. कारण जॉब पण आहे, हे पण आहे, ते पण आहे. जसं तसं काय होईल तसं जमल. मी ब्लॉग बनवतो, शूट करतो, एडिट करतो आणि पोस्ट करतो. थोडं दिवस आपण जॉबमुळं स्टेबल नाही प्रॉपरली. आय होप 2026मध्ये आपण पूर्ण प्रॉपरली ब्लॉगिंगसाठी स्टेबल होऊन जाऊ अशी माझी इच्छा आहे आणि प्रार्थना आहे देवाकडे. आय होप देव ती पण पूर्ण करा आपली. तर आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला ब्लॉग नक्की आवडला असेल. आवडलाच नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय गाईज.